नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार कापसाचा भाव। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे कापसाची भाव पातळी जाणून घ्यावं लागेल। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा 31 डिसेंबर पर्यंत देशातील कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात कापसाचा भाव काय वाढणार, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भाव पातळी जास्त तेजी अथवा मंदी येण्याची शक्यता नाही। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात कापसाचे भाव वाढण्यासाठी अथवा घटण्यासाठी कसल्याही प्रकारची अनुकूल अथवा प्रतिकूल घडामोड घडणार नाही। जी काही तेजी अथवा मंदी येईल ती देशात घडणाऱ्या घडामोडीवर अवलंबून आहे। मग देशात 31 डिसेंबर पर्यंत काय काय घडू शकते जाणून घेऊया। तर बघा, यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन घटणार आहे। यंदाच्या वर्षी देशात कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमा आहे। जिनिंगवाल्यांना 15 डिसेंबर नंतर कापसाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात पडणार आहे। म्हणजे याचा अर्थ कुठं वाटते कापसाचे भाव वाढतील, पण थांबा, लक्षात घ्या,
की सध्याच्या कंडिशनला पैशाची आवश्यकता असल्यामुळे कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. कापसाची वाढलेली विक्री आणि जिनिंगवाल्यांची वाढलेली खरेदी याच्यामुळे सगळं काही संतुलन ठीक आहे. याच्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत फार मोठा बदल कापसाच्या भावात तेजीच्या दिशेनं अथवा मंदीच्या दिशेनं होणार नाही आणि 31 डिसेंबरपर्यंत कापसाची भाव पातळी किंबहुना जी सध्या आहे त्या स्थितीत म्हणजे 7,000 ते 7,500च्या दरम्यान राहताना दिसेल. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत काय कापसाचे भाव वाढतील या प्रश्नाचं उत्तर आहे 31 डिसेंबरपर्यंत कापसाच्या भावात सध्या तेजी दिसत नाही. परंतु याचा अर्थ असा घेऊ नका की कापसाच्या भावातील तेजी संपली तर तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात कापसाचा भाव सुधारून सुरुवातीला 8,000 व त्यानंतर 8,500 पार जाताना दिसेल. याबद्दल आश्चर्य वाटायला नको. विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक समर्पक सल्ला देतो की कृपया आपण 31 डिसेंबरपर्यंत कापूस विक्रीचा विचार सोडून द्या, कारण भविष्य कापसाचं उज्ज्वल आहे. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.